सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस चांगला असून काही प्रमाणामध्ये वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळू शकते, ज्याची तुम्हाला कधीही अपेक्षा नव्हती. अचानक धन लाभामुळे तुमचं मन आज दिवसभर प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये मात्र वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही शांत राहा आणि वाद वाढणार नाही याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला आळस सोडून तुमचं काम करावं लागेल, तरच तुम्ही ते काम पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की घरी किंवा व्यवसायामध्ये काहीही काम जर तुम्ही करत असाल तर ते अत्यंत काळजीपूर्वक करा, कारण ते पूर्ण न होण्याची दाट शक्यता आहे. परंतु काळजी करू नका, ते संध्याकाळपर्यंत नक्कीच पूर्ण होईल. कुटुंबातील जुने वाद डोकं वर काढणार आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी थोडी डोकेदुखी ठरू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मदतीनं तुमच्या घरातील वाद कमी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. बहिणीच्या लग्नासाठी चांगला प्रस्ताव मंजूर होईल. बहिणीच्या लग्नातील अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंगबली हनुमान यांना सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे विद्यार्थी भरपूर अभ्यास आज करणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य यशस्वी होईल. तुमच्या प्रत्येक कामामध्ये लोकांचा तुम्हाला पाठिंबा असेल, तसेच तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. सासरच्या नातेवाईकांसोबत पैशांचे व्यवहार करताना सावध राहा, कारण आर्थिक गोष्टींमुळे नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे. आईसोबत तुमचे वाद होऊ शकतात. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज भांडणातील जुने वाद डोकं वर काढू शकतात, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक आहे. तुमचा व्यवसाय मंद गतीने पुढे जाईल. त्याला गती देण्यासाठी भावाचा सल्ला तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्या मदतीने एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. जोडीदाराशी जर तुमचा काही वाद झाला असेल तर तो मिटवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये जोखीम घेताना अनुभवी व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात. घरातील सजावटीच्या वस्तूंवरती काही पैसे तुमचे खर्च होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांची मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक असून जुने मित्र भेटल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. खूप दिवसांपासून तुम्ही मित्रांना भेटण्याची वाट पाहत होतात आणि आज ती इच्छा पूर्ण झाल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबातील लहान मुलांना तुम्ही खास वेळ द्याल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील, तसेच त्यांचा बँक बॅलन्स देखील वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती येत्या काही काळामध्ये मजबूत राहील. संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा फारसा ठीक राहणार नाही, कारण पैशांच्या बाबतीमध्ये काही समस्या तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. त्यामुळे तुम्ही कर्ज घेऊ शकता, जे तुम्हाला अगदी सहज मिळेल. कोणाच्याही बोलण्यानं प्रभावित होणं शक्यतो आज टाळा. लहान व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नसल्यामुळे निराश होतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना आज मोठी रक्कम मिळू शकते. आज संध्याकाळी घरी तुमच्या पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज महादेवाचा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचे लोक कुटुंबियांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील, तरच त्यांना यश मिळेल. आज तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर ती अगदी मनापासून करा. भविष्यामध्ये त्याचा मोठा फायदा तुम्हाला मिळणार आहे. मुलांच्या तब्येतीबद्दल तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे, कारण संध्याकाळी मुलांची तब्येत बिघडू शकते. लहान व्यवसाय करणाऱ्यांना आज अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानं ते थोडेसे नाराज होतील. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना आज मोठं यश मिळू शकतं. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी दिवस ठीक असून काही इतरांच्या मदतीसाठी पुढे ढकलणार आहेत. तब्येतीची काळजी घ्या, कारण हवामानातील बदल तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यवसायामध्ये वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घेतल्यास तुमच्यासाठी फायदा होईल. भावंडांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही आज चर्चा कराल. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्हाला गुंतवणूक करायची असेल रिअल इस्टेटमध्ये तर आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. तुम्हाला या गुंतवणुकीचा भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपती बाप्पाला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे जातक कामामध्ये आज भरपूर व्यस्त राहणार आहेत, परंतु तुमच्या बिझी शेड्यूलमुळे काही कामही खराब होणार नाहीत याची मात्र तुम्ही काळजी घ्या. एकाच वेळी अनेक कामं हाती घेण्यापूर्वी कोणतंही काम आधी करायचे आणि कोणतं काम नंतर करायचे याचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आज तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागणुकीमुळे थोडेसे टेन्शनमध्ये राहाल. मुलांमध्ये सुरू असलेल्या वादासाठी कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला मदत मिळू शकेल. कुटुंबियांसोबत तुम्ही एखाद्या तीर्थस्थळाला भेट देण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सरकारी कामं तुम्ही पुढे ढकलू नयेत, अन्यथा भविष्यामध्ये त्या तुम्हाला त्रास देतील. व्यवसायामध्ये नफा कमी असेल, परंतु तुम्ही समाधानी राहाल. दैनंदिन कामं तुमची यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करायचं ठरवलं तर ही वेळ उत्तम आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असून तुमची कामं व्यवस्थित पूर्ण होतील. आज काम पूर्ण होणार नाही असा विचारही तुम्ही मनामध्ये आणू नका. तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतील, परंतु त्यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. तुमचे विरोधक आज काहीही करू शकणार नाहीत. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत कोणताही व्यवहार तुम्हाला करायचा असेल तर तो काळजीपूर्वक करा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीचे लोक आज इतरांच्या मदतीसाठी पुढे येतील. तसेच मदत करण्यासाठी तुम्ही काही खर्च देखील कराल. नोकरी करणाऱ्यांचा मूड आज फारसा ठीक नसेल. सहकाऱ्यांमुळे तुमची चिडचिड होणार आहे. कुटुंबामध्ये कुणी आजारी असेल तर त्यामुळे जोडीदाराला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमची धावपळ होईल, तसेच तुमचा खर्च देखील वाढेल. कामाच्या ठिकाणी काही बदल केल्यास निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.